ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची म्हटलं म्हणजे प्रथम तयारी केली पाहिजे. तयारीशिवाय कुठलीही गोष्ट आपण आत्मसात करू शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट आपण मिळवू शकत नाही, हस्तगत करू शकत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम आणि नेहमी तयारी, प्रिपेरेशन असलं पाहिजे. आणि जी व्यक्ती तयारी करते, प्रिपेअर करते, स्वतःला थोडंसं कष्ट करते आणि नेहमी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवते, रुची दाखवते, ती व्यक्ती आपल्या ध्येयाकडे जात असते. त्या व्यक्तीला परमेश्वर निवडत असतो, त्या व्यक्तीला परमेश्वर योग्य ती जबाबदारी देत असतो. परंतु जी व्यक्ती तयारी करत नाही, जी व्यक्ती एखादी गोष्ट मनापासून करत नाही किंवा रुची दाखवत नाही किंवा कानाडोळा करते, करायची म्हणून कळते, त्या व्यक्तीची निवड परमेश्वर करत नसतो, कारण ती व्यक्ती जबाबदारी नसते. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना 3 महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी सांगत आहे. या 3 महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत? एक म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे ड्रेसअप करण्यासाठी सांगत आहे. गर्ड युअर लॉयन्स म्हणजेच स्वतःची तयारी करणे, स्वतःला ड्रेसअप करणे. जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी जातो, जेव्हा आपण पार्टीसाठी जातो किंवा लग्नासाठी जातो, आपण उत्तम असे कपडे अंगावरती परिधान करत असतो. 4 चौघामध्ये आपली चौकशी झाली पाहिजे, लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे, अशी आपली इच्छा असते. त्याचप्रमाणे परमेश्वर सांगत आहे, जर सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला जर एंट्री हवी असेल किंवा तेथे जर प्रवेश हवा असेल, तर तुम्ही देखील चांगल्या प्रकारे उत्तम कपडे घातले पाहिजे. ते कपडे कुठले आहेत? ते कपडे म्हणजेच विश्वासाचे, पश्चातापाचे, प्रीतीचे कपडे. ते कपडे जेव्हा आपण आपल्या अंगावरती परिधान करणार, तेव्हा नक्कीच परमेश्वर आपली निवड करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला करण्यासाठी सांगत आहे, ते म्हणजे आपल्या जवळील जे मेणबत्ती आहेत, जे लॅम्प आहे, जे कॅन्डल आहे, ते आपण पेटवली पाहिजे. कॅन्डल पेटवणे म्हणजेच काय? आपल्यामधील विश्वासाचा दिवा तेवत ठेवणे, आपल्यामधील विश्वासाची ज्योत कधीच विझवू न देता ती नेहमी तशीच जिवंत ठेवणे, यालाच बोलतात लाईट युअर कॅन्डल्स. जी व्यक्ती आपल्या जवळ असलेला विश्वास, त्या विश्वासामध्ये खोल जाण्याचा प्रयत्न करत असतो, तो विश्वास जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, ती व्यक्ती परमेश्वराच्या कार्यासाठी योग्य असते आणि परमेश्वर त्या व्यक्तीची निवड करत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बी विजिलंट, म्हणजेच बी वॉचफुल. परमेश्वर आपल्या सर्वांना जागृत राहण्यासाठी पाचारण करत आहे. ज्याप्रमाणे चोराने आपलं घर फोडू नये यासाठी आपण नेहमी जागृत राहतो, किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या अशी अनोळखी व्यक्ती येऊ नये यासाठी आपण नेहमी जागृत राहतो, जागे राहतो. त्याचप्रमाणे परमेश्वर सांगत आहे, नेहमी जागृत असा. कशासाठी? तर नेहमी आपल्या जीवनावरती मननचित्त करण्याचा प्रयत्न करा. जागृत असा की आपण टाकलेलं पाऊल योग्य आहे की अयोग्य आहे. जागृत असा जो मार्ग आपण निवडलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे. जागृत असा परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी. आजच्या जगामध्ये मनुष्य गुरफटून गेलेला आहे, मनुष्य स्वतःला हरवून गेलेला आहे आणि त्यामध्ये आपण परमेश्वराची वाणी ऐकत नसतो. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला आपल्या हृदयावरती, जीवनावरती मनन चिंतन करून जागृत राहण्यासाठी पाचारण करत आहे. या 3 गोष्टी जर आपण योग्य मनाने, अंतःकरणाने, हृदयाने केल्या तर नक्कीच परमेश्वर आपली निवड करून आपल्याला योग्य ती जबाबदारी देणार आहे. तर आपण स्वतः स्वच्छ कपडे घालूया, विश्वासाचे कपडे घालूया. त्याचप्रमाणे आपल्याजवळ असलेले विश्वासाचं तेल किंवा ज्योत आपण तेवत ठेवण्याचा प्रयत्न करूया. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी जागृत राहूया, परमेश्वराची वाणी ऐकूया, परमेश्वराचा शब्द ऐकूया आणि नक्कीच परमेश्वर आपल्या या आध्यात्मिक प्रिपरेशनकडे पाहून, आध्यात्मिक तयारीकडे पाहून आपल्याला स्वर्गाचं द्वार नक्कीच उघडं करणार आहे.